आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण आज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअल्केन्स अँड हॅलोएरिन्स. हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्समध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज समजून घेणार आहोत. तर आता हे जी फिजिकल प्रॉपर्टीज असते तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये एक्सटर्नली आपण हे जे कंपाऊंड स्टडी करून राहिलो तर त्या एक्सटर्नल प्रॉपर्टीज म्हणतो आपण यांच्या. जसं आपण अलग अलग अल्किल हॅलाइड्स घेतले तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असायला पाहिजे, त्यांची सोलिबिलिटी कशी असायला पाहिजे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असायला पाहिजे, त्यांचं नेचर फिजिकली ते कोणत्या स्टेटमध्ये असतील, जे आपण हॅलोअल्केन्स आहे हॅलोएरिन्स आहे यांची फिजिकल स्टेट, हे सर्व म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टी. आणि फिजिकल प्रॉपर्टीवर एक JEE किंवा नीटमध्ये क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते. आता फिजिकल प्रॉपर्टीजचे क्वेश्चन्स ते पाठ करायचे नाही आहे, प्रॉपर्टीज जनरल असते. एक कन्सेप्ट बेस प्रॉपर्टीचं आपण एक्सप्लेनेशन देत असतो आणि त्यामुळं कन्सेप्ट बेस प्रॉपर्टीचं एक्सप्लेनेशन असल्यामुळं तुम्हाला ते कन्सेप्ट बेसच समजले पाहिजे. ठीक आहे. तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये सुरुवातीला आपण पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती यांची फिजिकल स्टेट. बघा काय पाहणार आहोत. पहिली प्रॉपर्टी फिजिकल स्टेट ऑर अँड स्मेल. फिजिकल स्टेट आणि त्यांची स्मेल स्टडी करणार आहोत पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे. सेकंड महत्वाची प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत. फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅस आहे. स्मेल किंवा ओडर आपण म्हणत असतो. सेकंड आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत यांचा बॉइलिंग पॉइंट. काय स्टडी करणार आहोत, बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. तर मेन आपण बॉइलिंग पॉइंटवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. आणि जे डायहॅलोएरिन्स आहे त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉइंटवर आपण फोकस करू. त्यानंतर बॉइलिंग पॉइंट झाल्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण यांची स्टडी करणार आहोत ती आहे सोलिबिलिटी. कोणती आहे, सोलिबिलिटी. बघा लक्षात ठेवायचं. तर सोलिबिलिटीमध्ये आपण एक तर वॉटरमध्ये म्हणजे पोलर सॉल्व्हंटमध्ये किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये, म्हणजे जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतात लाईक डिझॉल्व, लाईक आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिकमध्ये डिझॉल्व होते. त्याच्यामुळं यांची सोलिबिलिटी वॉटरमध्ये आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये चेक करणार आहोत. फोर्थ प्रॉपर्टी आपण यांची स्टडी करणार आहोत ती आहे डेन्सिटी हॅलोअल्किन्स आणि हॅलोएरिनची कशा प्रकारची असते ते स्टडी करणार आहोत. डेन्सिटी झाल्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत डायपोल मुवमेंट जे आपण न्यू न दर्शवत असतो. डायपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करू आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला 1 by 1 स्टडी करायच्या आहे. तर सुरुवातीला आपण फिजिकल स्टेट अँड स्मेल किंवा त्यांची ओडर हे चेक करू. तर ही वाली प्रॉपर्टी आपण सुरुवातीला हॅलोअल्केन्स कोणासाठी पाहू आपण, हॅलोअल्केन्ससाठी. तर हॅलोअल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड, त्यालाच आपण अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतो, R bond X, यांच्यासाठी ही प्रॉपर्टी स्टडी करू. फिजिकल स्टेट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, फिजिकल स्टेट किंवा त्यांची जी ओडर आहे किंवा स्मेल आहे ते हॅलोअल्केन्ससाठी स्टडी करू. आता बघा जे फिजिकल स्टेट असते त्यामध्ये हॅलोअल्केन्समध्ये पण ही प्रॉपर्टी स्टडी करून राहिलो. तर लोअर अल्किल हॅलाइड्स किंवा लोअर हॅलोअल्केन्स जे असतात, आता जनरली तसंच असते की जे लोअर मेंबर असतात कोणत्याही कंपाऊंडचे लोअर हॅलोअल्केन्स, इथे जे आपण लोअर हॅलोअल्केन्स घेणार आहोत म्हणजेच कोणते लोअर हॅलोअल्केन्स, जसं मिथिल क्लोराईड आहे, मिथिल फ्लोराईड आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, हे वाले जे लोअर काय आहे हॅलोअल्केन्स आहे. तसंच इथिल क्लोराईड सुद्धा अँड इथिल क्लोराईड हे जे तुमचे हॅलोअल्केन्स आहे ना, इथिल क्लोराईड C2H5Cl आपण लिहितो. तर हे सर्वच काय असतात, कलरलेस लिक्विड असतात. काय असतात, कलरलेस गॅस असतात. जे लोअर मेंबर असते जनरली त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असते आणि त्याच्यामुळे हे जनरली काय असतात, कलरलेस गॅस असतात. कलरलेस काय आहे, कलरलेस गॅसेस असतात.
ॲट रूम टेम्परेचर. कोणत्या कंडिशन्सला? रूम टेम्परेचरला हे वाले जे लोअर अल्किल हॅलाइड्स आहेत किंवा हॅलो अल्केन्स आहेत हे कलरलेस गॅस असतात. ठीक आहे. त्यानंतर जे हायर मेंबर आहेत म्हणजे आता हे तर 2 कार्बन पर्यंत झाले. याच्यानंतरचे जे हायर मेंबर आहेत 3 कार्बन पासून तर 18 कार्बन पर्यंतचे अल्किल हॅलाइड्स आहे की नाही. म्हणून आपण सांगत असतो की दी अदर अल्किल हॅलाइड्स, बाकीचे जे अल्किल हॅलाइड्स आहेत, दी अदर अल्किल हॅलाइड्स अप टू द कुठपर्यंत? अदर अल्किल हॅलाइड्स अप टू C18 म्हणजे 18 कार्बन असणाऱ्या अल्किल हॅलाइड्स पर्यंत. दे आर, हे काय असतात माहिती आहे का? दे आर स्वीट स्मेलिंग कलरलेस लिक्विड असतात. हे काय आहे तर स्वीट, त्यांची स्वीट स्मेल आहे. स्वीट स्मेलिंग कलरलेस लिक्विड हे कलरलेस लिक्विड असतील. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे हायर असतील, व्हेरॅज हायर अल्किल हॅलाइड्स हे 18 कार्बनच्या नंतरचे हायर अल्किल हॅलाइड्स जे असतात तर दे आर सॉलिड. हे काय राहतील? सॉलिड असतील, कलरलेस सॉलिड असतील. कसे असतील? दे आर कलरलेस सॉलिड. तर अशा प्रकारे आपण जनरली या हॅलो अल्केनचे प्रॉपर्टी सांगतो. म्हणजे जे लोअर मेंबर्स आहेत ते गॅसियस स्टेटमध्ये आहेत रूम टेम्परेचरला. अदर हायर अल्किल हॅलाइड्स म्हणजे C3 पासून तर C18 पर्यंतचे अल्किल हॅलाइड्स हे स्वीट स्मेलिंग कलरलेस लिक्विड आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचे जे हायर अल्किल हॅलाइड्स आहेत 18च्या नंतरचे, दीज आर सॉलिड्स. हे कसे आहेत तर सॉलिड आहेत. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर आता आपण सेकंड जे आहे हॅलो अल्केनच्या नंतर हॅलो एरिन्स, जे सेकंड आपण पाहणार आहोत तो फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कोणता आहे आता? हॅलो एरिन्स. हॅलो एरिन्स म्हणजे एरोमॅटिक रिंगला हॅलोजन असणार आहे. तर यांच्या सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे ही कोणत्या स्टेटमध्ये आहेत आणि यांची प्लेझंट कॅरेक्टरिस्टिक स्मेल असते. क्रिस्टलाइन सॉलिड किंवा लिक्विड अवस्थेत असतात का गॅसियस अवस्थेत असतात ते पाहत होतो. तर हॅलो एरिन्स आर जनरली कलरलेस लिक्विड. हे जे हॅलो एरिन्स असतात हे जनरली कलरलेस लिक्विड असतात और कलरलेस सॉलिडही राहतात. बरोबर आहे. म्हणून हॅलो एरिन्स, हे जे हॅलो एरिन्स आहेत, हॅलो एरिन्स आर जनरली, हे जे असतात हे जनरली कलरलेस लिक्विड असतात. कलरलेस लिक्विड और कलरलेस सॉलिड. हे कलरलेस सॉलिडही राहू शकतात. कलरलेस सॉलिड्स विथ प्लेझंट स्मेल. एरोमॅटिक असल्यामुळे यांचा कॅरेक्टरिस्टिक स्मेल असतो यांना. कलरलेस सॉलिड हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक स्मेल यांना स्पेशल कॅरेक्टरिस्टिक स्मेल असतो. तर अशा प्रकारे हे तुमचे हॅलो अल्केन्स आहेत आणि हॅलो एरिन्स आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हॅलो अल्केन्सची फिजिकल स्टेट आणि हॅलो एरिनचे फिजिकल स्टेट आपण मेन्शन्स केलेले आहे. म्हणून आपली पहिली जी प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट, जे आपण कंपाऊंड स्टडी करून राहिलो ते फिजिकली कोण गॅसियस स्टेटमध्ये असतात, कोण लिक्विड स्टेटमध्ये असतात. जनरली जे कंपाऊंड आपण लिहितो तो कोणता सॉलिड अवस्थेत असतो. आता नॅचरल असते की जी लोअर मेंबर असतात ना, कोणत्याही चॅप्टरमध्ये जर फिजिकल स्टेटवर पॉईंट असेल तर लोअर मेंबरमध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असते. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असते जनरली आणि म्हणून ते गॅसियस अवस्थेत असतात. जसं जसं हायर मेंबर होतात तर त्यांच्यामध्ये एक स्पेशल व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होते आणि जसंही व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होईल तर तो लिक्विड स्टेटमध्ये जाईल, कारण ते एकमेकांना चिपकून राहतात, फिक्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणून ते लिक्विड अवस्थेत येतात. आणि जे हायर मेंबर असतात त्यांच्यामध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असते, त्याच्यामुळे ते कॅरेक्टरिस्टिक सॉलिडमध्ये कन्वर्ट होतात. आलं लक्षात मी काय म्हटलं आहे? ते क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात जनरली त्या सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असतात. इथपर्यंत लक्षात आलं असेल फिजिकल स्टेट. असं कोणत्याही चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिले जे मेंबर आहे ते गॅसियस स्टेट
मिडल मेंबर हे लिक्विड स्टेट आणि हायर मेंबर हे सॉलिड स्टेट असं येणारच आहे. तसंच इथेही आहे, काही वेगळं नाही आहे. म्हणून ही प्रॉपर्टी जनरल प्रॉपर्टी आहे आणि त्या जनरल प्रॉपर्टीचा आपण त्याच पद्धतीनं थोडं लक्षात ठेवायचं आहे. असं काही कॅरेक्टरिस्टिक क्वेश्चन्स याच्यावर विचारण्याची शक्यता नाही आहे की आपल्याला फिक्स या प्रॉपर्टीवर आपल्याला क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता आहे. ते सेकंड नंबरची प्रॉपर्टी बॉइलिंग पॉइंट. म्हणून आता सेकंडची प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे, ती सर्वात महत्वाची आहे. नीट किंवा JEE याच्यावर क्वेश्चन्स विचारण्याची सर्वात जास्त शक्यता असते. तर ती प्रॉपर्टी आहे आता बॉइलिंग पॉइंट. सेकंड प्रॉपर्टी आपण जे स्टडी करणार आहोत ते आहे आता बॉइलिंग पॉइंट. काय आहे बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट आपण ॲब्रिव्हिएटेड फॉर्ममध्ये बॉइलिंग पॉइंट असंही लिहित असतो. आता बॉइलिंग पॉइंट ऑफ हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिन्स दोन्ही स्टडी करायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण हॅलो अल्केन्सचा बॉइलिंग पॉइंट स्टडी करू आणि सेकंडमध्ये आपण हॅलो एरिन्स म्हणजे एरिन हॅलाइड्समध्ये ही बॉइलिंग पॉइंट स्टडी करू. आता सर्वात पहिल्यांदा तर आपल्या डोक्यात असलं पाहिजे की आपण ही बॉइलिंग पॉइंट आपण नंतर पाहू काय म्हणणं आहे ते यांचं. तर त्याच्यासाठी बॉइलिंग पॉइंट ऍक्च्युली कशावर डिपेंड असते आहे की नाही, कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर हे बॉइलिंग पॉइंट डिपेंड असते, त्यावरूनच आपण सर्व क्वेश्चनचे आन्सर देणार आहोत. हे फक्त फॅक्टर्स लक्षात ठेवायचे आहे. सर्वात पहिल्यांदा बॉइलिंग पॉइंट पहिलं फॅक्टर आहे मोलर मास. जर एखाद्या कंपाऊंडचं मोलर मास इन्क्रीज होत असेल, म्हणजे त्याचं मास जर इन्क्रीज होत असेल तर त्याचं बॉइलिंग पॉइंटही काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि म्हणून पहिलं फॅक्टर आहे ते असते मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेटही म्हणू शकतो आपण. मोलर मास ऑफ सबस्टन्स किंवा मॉलिक्युलर वेट. मोलर मास जर काय झालं, इन्क्रीज झालं, तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. काय होतं, इन्क्रीज होतो. बघा हे पूर्ण फॅक्टर लक्षात ठेवायचे आहे. या फॅक्टरवरच आपण सर्व आन्सर देणार आहोत. सेकंड, जे बॉइलिंग पॉइंट असते कोणत्याही सबस्टन्सचा तो कशावर डिपेंड असतो माहिती आहे का? त्यांच्यामध्ये जे टाईपचं डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल असेल, तर त्याच्यामध्ये पोलर मॉलिक्यूलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. कारण पोलर मॉलिक्यूलमध्ये एक डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्याच्यामुळं जे बॉइलिंग पॉइंट आहे हे डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड असते. डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. जर डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंटही काय असतो, जास्त असतो. तिसरं महत्वाचं फॅक्टर आहे की बॉइलिंग पॉइंट, पण हे या चॅप्टरसाठी लागू नाही पडत, बरोबर आहे. पण बॉइलिंग पॉइंट एखाद्या सबस्टन्सचा एक्सेप्शनली हाय जातो. जसं वॉटरचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय आहे, अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय आहे, बाकीच्या तेवढ्याच मॉलिक्युलर वेट असणाऱ्या किंवा मॉलिक्युलर मास असणाऱ्या सबस्टन्सपेक्षा. त्याचं कारण असते की बॉइलिंग पॉइंट हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगवर डिपेंड असते. जर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटर म्हणजे दोन लगतच्या मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर एखाद्या सबस्टन्समध्ये असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय जातो. आता हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्पेशली फक्त त्याच कंपाऊंडमध्ये होत असते. हायड्रोजन बॉन्डिंगसाठी हायड्रोजन पाहिजेच, पण तो नेमका हायड्रोजन्स कोणाला अटॅच असला पाहिजे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला. म्हणजे जसं एखाद्या फॉर्म्युल्यातून OH ऑक्सिजन आपला हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, त्याला जर हायड्रोजन ॲटम अटॅच असेल तर तोच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करू शकते. जर हायड्रोजन ॲटम आपला फ्लोरीन या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तर तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करू शकते. आणि जर तो हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन ॲटमला अटॅच असेल, हे तीनच टाईपचे जे फॉर्म्युले आहेत ज्यांच्यामध्ये हायड्रोजन हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असते, तिथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असते. आणि एखाद्या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर झाली तर त्याचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय जात असतो. पण या चॅप्टरमध्ये आपला हायड्रोजन कोणाला अटॅच आहे, आपला हॅलोजन कोणाला अटॅच आहे, या कार्बनला अटॅच आहे. त्याच्यामुळे हे फॅक्टर इथे ऑपरेट होणार नाही. ठीक आहे.
आणि आता चौथा जो पॉईंट सांगतो मी तुम्हाला, बॉइलिंग पॉईंट, आपण डिसिजन घेण्यासाठी कोणाचं जास्त असते कोणाचं कमी असते, त्यासाठी आयसोमरिक कंपाऊंड असते. बघा लक्षात ठेवायचं आहे, आयसोमरिक कंपाऊंड जर असतील तर त्यामध्ये कसं डिसिजन घ्यायचं आहे. तर आयसोमरिक कंपाऊंड्स असतील तर आयसोमरिक कंपाऊंड्समध्ये त्यांचं मोलर मास सेम राहते आयसोमरिक कंपाऊंडचं. तर आयसोमरिक कंपाऊंड्समध्ये स्ट्रेट चेन आयसोमर जे असतात, स्ट्रेट चेन आयसोमर जे असतात तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा हाय असतो, त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा हाय असतो, म्हणजे जास्त असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे 4 फॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, तुम्ही आता कोणाचंही आन्सर देऊ शकता. समजलं, लक्षात आलं. मी 1 बाय 1 एक क्वेश्चन्स टाईप बॉइलिंग पॉईंट हॅलोअल्केन्स मध्ये तयार करतो आणि तुमच्याकडूनच एक्सपेक्टेशन करतो की तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर येऊ शकते. बरोबर आहे. हे या चॅप्टर पुरतच नाही लक्षात ठेवायचं आहे, हे त्याचे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे की एखादा जर ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन बॉइलिंग पॉईंटवर आला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर हे फॅक्टर आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि त्याच्याहून करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे. बरोबर आहे. आता आपण इथे सॉल्व्ह करून पाहू. इथे तर सर्वात पहिला जो पॉईंट सांगतो मी तुम्हाला की असा एक क्वेश्चन असेल, व्हाय अल्किल हॅलाइड, काय म्हटलं मी, व्हाय अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड म्हणजे R bond X have higher boiling point, have higher boiling point than corresponding alkane, अल्केन पेक्षा अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट का जास्त आहे. समजलं, लक्षात आलं. कळून राहिलं काय सांगितलंय की असा क्वेश्चन आहे आपल्यापाशी की अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा हायर असतो कोणापेक्षा, करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा. तर आपल्याला त्याचं आन्सर द्यायचं आहे. त्यासाठी मी इथे अल्किल हॅलाइड्स काढतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट का जास्त आहे. अल्किल हॅलाइड म्हटलं की R bond X आणि आपला अल्केन म्हटलं की तेवढाच मॉलिक्युलर मास असणारा, अल्किल हॅलाइड एवढाच मॉलिक्युलर मास असणारा अल्केन घेतला. आता मॉलिक्युलर मास जर सारखं असेल तर जवळपास बॉइलिंग पॉईंट सारखा असायला पाहिजे, पण या अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट अल्केनपेक्षा जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे हॅलोजन ॲटम्स आहे हे हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि R हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये एक पोलॅरिटी तयार होत असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सनुसार. त्याच्यामुळे हा जो अल्किल हॅलाइड्स आहे हा पोलर मॉलिक्युल्स आहे. कसा आहे, हा पोलर मॉलिक्युल आहे. आणि हा जो अल्केन असतो, हा अल्केन या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.3 आहे आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 आहे. त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाही आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नसल्यामुळं हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत, हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत. आता सांगितलं मी तुम्हाला की पोलर आणि नॉन पोलर मध्ये आपण हे वाला फॅक्टर ऑपरेट करणार आहोत. आता मोलर मास जवळपास सारखंच आहे, त्याच्यामुळे मोलर मासून आपण त्याचा आन्सर नाही देणार. इथे आपण पोलर आणि नॉन पोलर ठरवणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की जर पोलर मॉलिक्युल असेल, सपोज हा RX आहे, हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून त्यावर निगेटिव्ह, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून पॉझिटिव्ह. असाच दुसरा अल्किल हॅलाइड आहे की नाही. तर हे जे पोलर अल्किल हॅलाइड्स आहेत तर या पोलर अल्किल हॅलाइड्स मध्ये अशा प्रकारे हे जे पोलर अल्किल हॅलाइड्स आहेत तर हावाला निगेटिव्ह पार्ट यावाला पॉझिटिव्ह सोबत एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनवल की नाही. तर याला कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणत असते, दोन अपोजिट पोल एकमेकांसोबत अट्रॅक्ट करून राहिले, त्याला काय म्हणसाल, डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. अशा टाईपचं अट्रॅक्शन यांच्यामध्ये असेल आणि यांच्यामध्ये काहीच अट्रॅक्शन राहणार नाही कारण यांच्यामध्ये पोलॅरिटीच नाही आहे. हा एक अल्केन आणि हा एक अल्केन, हा नॉन पोलर आहे, त्याच्यामुळे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल, काय असेल, वीक असेल. त्याच्यामुळं नॅचरली तेवढाच मॉलिक्युलर वेट असणारा अल्किल हॅलाइड जो असतो, जो पोलर नेचर असल्यामुळं नॉन पोलर अल्केनपेक्षा त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला आन्सर सांगायचा आहे, इन अल्किल हॅलाइड्स
ड्यू टू द डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, पोलर नेचर असल्यामुळे इट हॅज डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, आणि ड्यू टू दिस डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट्स बॉइलिंग पॉइंट इज हायर दॅन दॅट ऑफ द अल्केन. त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट या अल्केन पेक्षा कसा असतो, जास्त असतो. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जो पोलर मॉलिक्यूल असतो तो त्याच्या नॉन पोलर मॉलिक्यूल असणाऱ्या सेम मॉलिक्युलर मासवाल्या कंपाऊंड पेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट दाखवत असतो. इथपर्यंत क्लिअर झालं. काय सांगितलं आहे ते लक्षात आलं. आता नेक्स्ट आपण घेणार आहोत दुसरी कंडिशन्स, त्यामधला दुसरा क्वेश्चन्स. ओके, बघा लक्ष द्या. हे पहिला पॉइंट झालेला आहे. या फॅक्टरमध्ये डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्या मॉलिक्यूलमध्ये जास्त असेल तो पोलर मॉलिक्यूल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल. आणि जो नॉन पोलर मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसणार आहे आणि म्हणून तो वीक असेल, इझिली ब्रेक होईल, म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट कमी असते नॉन पोलर मॉलिक्यूलचा. आणि पोलर मॉलिक्यूलचा बॉइलिंग पॉइंट तेवढंच मॉलिक्युलर मास असणारा जो कंपाऊंड आहे त्याचा जास्त असते, त्यामध्ये डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते म्हणून. ठीक आहे. आता आपण अल्किल हॅलाइड्सवर येऊ स्पेशल. हे तर अल्किल हॅलाइड्सचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा का जास्त होता ते समजून घेतलं आपण. आता आपण सेकंड पाहू की आपले जर अल्किल हॅलाइड्स घेतले अलग अलग आहे ना, तर अलग अलग अल्किल हॅलाइड्स मध्ये आपला बॉइलिंग पॉइंट कसा व्हॅरी होतो याच फॅक्टरवर आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे मी फॅक्टर इरेज केले नाही, फॅक्टर तसेच ठेवलेले आहे आणि आपण त्यानंतर त्याच्यावरूनच क्वेश्चन्स तयार करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण पहिली सिच्युएशन्स घेऊ की अल्किल ग्रुप सेम घेऊ आणि डिफरंट हॅलोजन्स घेऊ आणि त्यांचा बॉइलिंग पॉइंट चेक करू. बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा फॉर द सेम अल्किल ग्रुप आपण सर्वात पहिली सिच्युएशन असं घेऊ अल्किल हॅलाइड्ससाठी किंवा हॅलो अल्केन्ससाठी. हॅलो अल्केन्समध्ये आहे की नाही, हॅलो अल्केन्समध्ये अल्किल ग्रुप सेम घेऊ, हॅलोजन चेंज करू. हा अल्किल ग्रुप काय घेऊ, सेम घेऊ. म्हणून सिच्युएशन फर्स्ट जी आहे आपली, तर ती सिच्युएशन फर्स्ट मी समजावून सांगतो. फॉर द सेम अल्किल ग्रुप, कोणासाठी, फॉर द सेम अल्किल ग्रुप, सेम अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप काय मला सेम आहे. फॉर सेम अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप जर सेम असेल तर त्यावेळेस अल्किल हॅलाइड्सचा बॉइलिंग पॉइंट कसा व्हॅरी होत असते आणि कोणत्या फॅक्टरवर तो आपण एक्सप्लेन करणार आहोत तेही समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल सेम अल्किल ग्रुपमध्ये अँड डिफरंट हॅलोजन ॲटम्स, आणि हॅलोजन्स कसे घेऊ, डिफरंट हॅलोजन्स. हॅलोजन ॲटम चेंज करू फक्त, डिफरंट हॅलोजन ॲटम यांच्यासाठी आपण हे स्टडी करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे फॅक्टर तुम्ही इकडे लक्षात ठेवायचं. आता बघा अल्किल ग्रुप आपण सेम घेतले. फॉर एक्झाम्पल इथे हॅलो अल्केन्स घेऊ आपण, हॅलो अल्केन्स. तर हॅलो अल्केन्समध्ये अल्किल हॅलाइड्स घेऊ, सेम अल्किल हॅलाइड्स घेतले मी आता. बघा लक्षात ठेवायचं आहे. सेम अल्किल ग्रुप असणारे अल्किल आयोडाईड म्हणजेच मिथिल आयोडाईड, त्याच्यानंतर मिथिल ब्रोमाइड, त्याच्यानंतर मिथिल क्लोराईड आणि त्याच्यानंतर मिथिल फ्लोराईड्स. आता मला सांगा की यांच्यामध्ये काय झालं आहे. मिथिल ग्रुप तर सेम आहे म्हणजे अल्किल ग्रुप सेम आहे. काय चेंज झालेलं आहे याच्यामध्ये, हॅलोजन ॲटम चेंज झालेला आहे. इथे आयोडीन आहे, इथे ब्रोमीन आहे, इथे क्लोरीन आहे, इथे फ्लोरीन आहे. बरोबर आहे. मग आता यांच्यामध्ये हे जे चेंज झालेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये फ्लोरीन सर्वात छोटा ॲटम आहे, याचं मोलर मास कमी आहे. क्लोरीन त्याच्यापेक्षा मोठा ॲटम आहे, ब्रोमीन त्याच्याही पेक्षा मोठा ॲटम आहे, आयोडीन सर्वात जास्त. इकडे खाली आलं तर आपण यांचं मास काय होत असते, इन्क्रीज होत असते, हेही माहिती आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त मास कोणाचा आहे, या मिथिल आयोडाईडचा आहे की नाही. त्याच्यापेक्षा मिथिल ब्रोमाइडचं कमी मास आहे, मिथिल क्लोराईडचं त्याच्याही पेक्षा कमी आहे आणि मिथिल फ्लोराईडचं त्याच्याही पेक्षा कमी आहे. मी आताच सांगितलं आहे ज्याचं मोलर मास जास्त असते, काय असते, ज्यांचं मोलर मास जास्त असते त्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त असते. मोलर मास जास्त असेल तर एक व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये जास्त असते आणि व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर नॅचरली बॉइलिंग पॉइंट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. त्याच्यामुळे याचं मोलर मास सर्वात जास्त आहे आयोडीनचं, त्याच्यानंतर याचं कमी आहे, याचं कमी आहे, याचं कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर यांचा बॉइलिंग पॉइंट चेक केला
यांचा जर बॉइलिंग पॉईंट चेक केला तर ज्याचं मोलर मास जास्त आहे त्याच्यामध्ये वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त असेल, त्यामुळे तो सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट असेल. त्यामुळे आपण जर यांचा बॉइलिंग पॉईंट आपण केल्विनमध्ये कॅल्क्युलेट जर केला एक्सपेरिमेंटली तर आपल्याला लक्षात येईल की सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट तुम्हाला कोणाचा दिसणार आहे, मिथिल आयोडाईडचा. मोर मोलर मास मोर द बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 276.6 तुमचा मिथिल आयोडाईड कमी होते, याचा मोलर मास कमी झालं, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक होईल, बॉइलिंग पॉईंट कमी होईल. मिथिल क्लोराईड त्याच्याही पेक्षा मोलर मास कमी आहे, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्याही पेक्षा वीक होईल, त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट त्याच्याही पेक्षा कमी होईल. 248.8 केल्विन येते. आणि सर्वात कमी तुमचा कोणाचा राहणार आहे, मिथिल फ्लोराईडचा, कारण याचं मोलर मास सर्वात कमी आहे, दॅट इज 196.6. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कन्क्लुजन्स लिहिणार आहोत. हे पहिलं वालं फॅक्टर आहे जे याला सांगते. इथे काय होत असते, मोलर मास इन्क्रीजेस. बघा लक्षात ठेवायचं आहे, मोलर मास इन्क्रीजेस. मोलर मास जर काय झालं, इन्क्रीज झालं, आपण साईननं दाखवतो, मोलर मास इन्क्रीज झालं तर बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होत असते. ठीक आहे. त्याच्यामुळं हे जर इन्क्रीज झालं तर वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत असते. मोलर मास जर वाढलं तर कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत असते. मोलर मास वाढल्यामुळे वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते आणि वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढते. त्याच्यामुळे ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटची जर ऑर्डर आपल्याला विचारली गेली तर मिथिल आयोडाईड याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल, मोलर मास जास्त असेल, वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. त्याच्यानंतर मिथिल ब्रोमाइड, त्याच्यानंतर मिथिल क्लोराईड आणि सर्वात कमी असेल मिथिल फ्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट. असंच आपल्याला दुसरंही उदाहरण दिलं, हे तर आपल्या बुक्समध्ये आहे. आपल्याला त्यांनी इथिल आयोडाईड घेतला तर इथिल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट जास्तच राहणार आहे. इथिल ब्रोमाइडपेक्षा इथिल ब्रोमाइडचा जास्त राहणार आहे इथिल क्लोराईडपेक्षा आणि इथिल क्लोराईडचा इथिल आयोडाईडपेक्षा. अशा प्रकारे तुमचं जर मोलर मास वाढत असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, मोलर मास वाढलं तर बॉइलिंग पॉईंट हे काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. क्लिअर होऊन राहिलं. म्हणजे एकच एक्झाम्पल घेऊन चालायचं नाही. जर फॉर्म्युल्यामध्ये मोलर मास वाढत असेल आहे की नाही तर त्यांचा बॉइलिंग पॉईंटही काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. मोलर मास वाढल्यामुळे वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होईल आणि वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर इन्क्रीज झालं तर बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. तर ही केस आपण फर्स्ट घेतली. इथे सेम अल्किल ग्रुप घेतले. आपण अल्किल ग्रुप काय घेतले, सेम घेतले आणि हॅलोजन्स काय घेतले, डिफरंट घेतले. सेम अल्किल ग्रुप घेतले, हॅलोजन डिफरंट घेतले. आता आपण काय करू, हॅलोजन सेम घेऊ, अल्किल ग्रुप चेंज करू आणि त्यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट बघू. इथे आपण अल्किल ग्रुप सेम घेतलेले आहे, हॅलोजन चेंज केल्यामुळे बॉइलिंग पॉईंटवर काय फरक पडला आणि कोणतं फॅक्टर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल होतं ते समजून घेतलं. बरोबर आहे. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत की हॅलोजन सेम घेऊ, अल्किल ग्रुप चेंज करू आणि त्यांचा बॉइलिंग पॉईंट चेक करू. ठीक आहे. हे लक्षात आलं. ते वाला फॅक्टर पाहू आपण आता. बघा लक्ष द्या. आता जी पहिली जी सिच्युएशन्स घेतली होती त्या सिच्युएशन्स मध्ये काय होतं, आपला सेम अल्किल ग्रुप होता आणि हॅलोजन्स डिफरंट होते. आता आपण काय करू, सेम हॅलोजन्स घेऊ, डिफरंट अल्किल ग्रुप. थर्ड सिच्युएशन अशी आहे. आपण पहिल्यांदा सेकंड सिच्युएशन म्हटलं तरी चालते. काय करणार आहोत, आता आपण सेकंड सिच्युएशन अशी घेणार आहोत की या सेकंड सिच्युएशन मध्ये काय करणार आहोत, अल्किल ग्रुप जो आहे आपला तो आता काय करणार आहोत, आपण चेंज करणार आहोत. डिफरंट अल्किल ग्रुप अँड सेम हॅलोजन ॲटम्स. आता काय घेणार आहोत आपण, डिफरंट अल्किल ग्रुप असेल, डिफरंट अल्किल ग्रुप, डिफरंट अल्किल ग्रुप असेल. आता अल्किल ग्रुप आता आपण डिफरंट घेऊ आहे ना, अल्किल ग्रुप आपला डिफरंट घेऊ आणि सेम हॅलोजन्स घेऊ, सेम हॅलोजन्स ॲटम, सेम हॅलोजन ॲटम घेऊ. तर यावेळेस यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटमध्ये काय फरक पडत ते पाहू आता आपण. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पलमध्ये हॅलो अल्केन्स इकडे घेऊ आपण, हॅलो अल्केन. आता हॅलो अल्केन्समध्ये मी जर एक मिथिल क्लोराईड घेतला, आता अल्किल ग्रुप चेंज करणार आहोत. आता दुसरा घेतला मी इथिल क्लोराईड,
तिसरा घेतला एन प्रोपिल क्लोराईड आणि चौथा घेतला एन ब्युटिल क्लोराईड. असे मी अल्किल हॅलाइड्स घेतले आणि यांचा बॉइलिंग पॉईंट आपण चेक केला. काय केला? बॉइलिंग पॉईंट चेक केला. तर यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असायला पाहिजे आणि सर्वात जास्त. तर आता यांचं काय झालं की यामध्ये कार्बनची संख्या इन्क्रीज झाली. याच्यामध्ये 2 कार्बन आहे, याच्यामध्ये 3 कार्बन आहे, याच्यात 4 कार्बन आहे. म्हणजे यांचं मोलर मास इन्क्रीज होते. काय होते? मोलर मास इन्क्रीज होते. आणि मोलर मास जर इन्क्रीज झालं तर व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होईल आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होईल? इन्क्रीज होईल. त्यामुळं आपण जर यांचा बॉइलिंग पॉईंट कॅल्क्युलेट केला तर सर्वात कमी जसं मोलर मास असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी असेल. तर याचा 248.8 केल्विन भेटते आपल्याला मिथिल क्लोराईडचा. त्यानंतर इथिल क्लोराईडचा 285.5 वाढणारच आहे. मोलर मास वाढलं, व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वाढलं तर नॅचरली बॉइलिंग पॉईंट वाढत. बरोबर आहे की नाही? बॉइलिंग पॉईंट वाढत. त्याच्यानंतर याचा बॉइलिंग पॉईंट त्याच्याही पेक्षा जास्त असेल, आहे की नाही? कारण याचा मोलर मास पूर्ण वाढला, व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर बॉइलिंग पॉईंट वाढत. आणि याचं सर्वात जास्त आहे त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त येईल. ठीक आहे? अशा प्रकारे ॲज द मोलर मास इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. काय होणार आहे? इथे कोणतं फॅक्टर ऑपरेट झालं? हे मोलर मास होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की या फॅक्टरवरच तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. जर आता या फॉर्म्युल्यामध्ये काय झालं आहे? मोलर मास इन्क्रीज झाला आहे. मोलर मास इन्क्रीज. जर मोलर मास इन्क्रीज झालं तर काय होत असते? व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होत असते? इन्क्रीज होत असते. आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज जर झालं तर बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होत असतो? इन्क्रीज होत असतो. ठीक आहे? त्याच्यामुळं जसं जसं मोलर मास वाढत जाईल तसं बॉइलिंग पॉईंट काय होत जाते? इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळं ऑर्डरचा विचार केला तर इथिल क्लोराईडपेक्षा इथिल क्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. इथिल क्लोराईडपेक्षा एन प्रोपिल क्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. एन प्रोपिल क्लोराईडपेक्षा एन ब्युटिल क्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. म्हणून तुम्हाला जर ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट जर विचारली सर्वात जास्त कोणाचा, सर्वात कमी कोणाचा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तसंच तुम्ही आता हे हॅलोजन सेम ठेवला, अल्किल ग्रुप चेंज केले. जसं इथे आपण इथिल ब्रोमाइड घेतला, क्लोराईडच्या ऐवजी आता ब्रोमाइड घेतले, तरी तेच ऑर्डर राहील. ब्रोमाइड तर आपण सेम घेतलाय पण नंबर ऑफ कार्बन वाढवले. नंबर ऑफ कार्बन वाढवल्यामुळे काय झालं? व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे काय झालं? बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होत असते? इन्क्रीज होत असते. म्हणजे जसं जसं मोलर मास वाढणार आहे तसं बॉइलिंग पॉईंट काय होते? वाढत असते. हे तुम्हाला दोन्ही फॅक्टरमध्ये सेम फॅक्टर ऑपरेट होताना दिसलेला आहे. मोलर मास वाढते, व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होते, बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होते. त्याच्यामुळं क्वेश्चनचं आन्सर देत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कसं आन्सर देतो. आता बघू की ज्यांचं मोलर मास सेम आहे आणि अल्किल हॅलाइडही सेम आहे, हॅलोजनही सेम आहे, त्यांना आपण आयसोमर्स म्हणतो. काय म्हणतो? आयसोमरिक अल्किल हॅलाइड्स घेऊ. म्हणजे थर्ड सिच्युएशन आपली कोणती घेणार आहोत आपण? आयसोमरिक अल्किल हॅलाइड्स. म्हणजे तिसरी जी सिच्युएशन आहे ती आहे आपली आयसोमरिक अल्किल हॅलाइड. आयसोमरिक अल्किल हॅलाइड्स. तर या आयसोमरिक अल्किल हॅलाइड्स मध्ये आहे की नाही मोलर मास सेम राहत असते. काय असते? हे जे मोलर मास असते हे सेम असते आणि मोलर मास जर सेम असेल तर मग हे वाला फॅक्टर आपल्या कामीचा येणार का? नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक सेम मोलर मास असलेला कंपाऊंड घेऊ आपण आणि त्याच्यातून आपण त्यांचा हे घेऊ. एक मोलर मास C4H9Br, एक ब्रोमोब्युटेन घेतला आपण. तर आता याचे ब्रोमोब्युटेनचे फॉर्म्युले काढू आपण, आयसोमर्स काढू. यांच्या आयसोमर्स मध्ये मी जसं एक स्ट्रेट चेन वाला एन ब्युटिल ब्रोमाइड काढला, एक सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड काढला, एक सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड काढला आणि एक टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड काढला. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आता यांच्यामध्ये याचं मोलर मास सेम आहे, म्हणजे कार्बनची हायड्रोजनची संख्या सेम आहे, हॅलोजन सेम आहे, अल्किल ग्रुप सेम असल्यासारखाच आहे की नाही? तर म्हणजे मास सारखाच आहे, मोलर मास सारखाच आहे. मोलर मास चेंज होईल का? नाही, कारण यांच्यामध्ये 4 कार्बन, 9 हायड्रोजन, 1 ब्रोमीन सर्वांमध्येच आहे. मग आता यांचं बॉइलिंग पॉईंट सेम राहील का? हा झाला आपला एन ब्युटिल ब्रोमाइड, हा झाला सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड आणि हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. यांचा जर बॉइलिंग पॉईंट चेक केला आपण
तर बॉइलिंग पॉईंट यांचा कशावर डिपेंड असते माहिती आहे का? सरफेस एरियावर. ज्याचा सरफेस एरिया जास्त त्यांच्यामध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आणि तो त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. तर मी इथे पहिलेच लिहिलेला आहे स्ट्रेट चेन आयसोमर जो असतो त्याचा सरफेस एरिया जास्त असतो. काय असतो त्यांचा? सरफेस एरिया जास्त असतो आणि सरफेस एरिया जर जास्त असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉईंटही काय असतो? जास्त असतो. ठीक आहे. तर आपण जर इथे पाहिलं तर यांचे जर बॉइलिंग पॉईंट आपण कॅल्क्युलेट केले एक्सपेरिमेंटली तर तुमच्या लक्षात येते की हा जो स्ट्रेट चेन आहे याचा सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट भेटते 374 केल्विन एन ब्युटीन ब्रोमाइडचा आहे. त्याच्यानंतर 364 केल्विन आपल्या सेकंडरी ब्युटीन ब्रोमाइडचा आहे आणि 346 केल्विन हा तुमचा टर्शियरी. आता तुमच्या लक्षात आलं आहे की हे स्ट्रेट चेन आहे याचा सरफेस एरिया जास्त आहे. हा तुमचा ब्रँच आहे थोडासा म्हणून याचा सरफेस एरिया कमी आहे आणि हा स्पेरिकल आकारासारखा होतो याचा सरफेस एरिया सर्वात कमी असेल. त्याच्यामुळे यांची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट सर्वात जास्त कोणाची होईल? एन वाल्यांची, एन आयसोमरची. आणि म्हणून त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त असेल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? जास्त असतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही चॅप्टर येऊ द्या हे जे स्ट्रेट चेन आयसोमर्स असते स्ट्रेट चेन आयसोमर्स हॅव लार्ज सरफेस एरिया यांचा सरफेस एरिया जास्त असते. मोर क्लोज पॅकिंग त्यांच्यामधली पॅकिंग सुद्धा मोर क्लोज होत असते आणि ड्यू टू दिस मोर क्लोज पॅकिंग इट्स बॉइलिंग पॉइंट इज हायर. त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट काय असतो? जास्त असतो. म्हणून जे स्ट्रेट चेन आयसोमर्स असतात त्यांचा बॉइलिंग पॉइंट कंपॅरेटिव्हली जे ब्रँच चेन पॉलिमर असतात त्यांच्यापेक्षा जास्त असतो. इथपर्यंत समजलं सर्वांना? तर हॅलोअल्केन्स मध्ये आपण 3 केसेस पाहिल्या. एक आपण पहिली काय घेतलाय? सेम अल्किल ग्रुप डिफरंट हॅलोजन्स. दुसरं घेतलेलं आहे सेम हॅलोजन डिफरंट अल्किल ग्रुप आणि तिसरी केस घेतलेली आपण आयसोमेरिक. मग आयसोमेरिक साठी आपण स्ट्रेट चेन वाले जे असतात कोणतेही चॅप्टर येऊ हे चॅप्टर नाही तर कोणत्याही चॅप्टरमध्ये आयसोमेरिक जे अल्किल हॅलाइड्स असेल किंवा आयसोमेरिक कंपाऊंड्स मध्ये स्ट्रेट चेन आयसोमेरिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट हा ब्रँच चेन आयसोमर्स पेक्षा कसा राहणार आहे? जास्तच राहणार आहे. त्याच्यामुळे ही कन्सेप्टवर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय म्हटलंय? त्याच्यानंतर आता आपण हॅलो एरिन्स पाहू. आपण काय पाहणार आहोत? आपण हॅलो एरिन्स. नेक्स्ट कोणता आहे? हॅलो एरिन्स. आता हॅलो एरिनच्या बाबतीतही सेमच आहे. बघा लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण हॅलो अल्केन्स मध्ये पाहिलं तर आता आपण कोणाच्या विषयी पाहू? हॅलो एरिन्स. बघा हॅलो एरिन्स. तर हॅलो एरिन्सचा कन्सेप्ट समजून घेत असताना हॅलो एरिन्स मध्ये हेच फॅक्टर ऑपरेट होणार आहे बॉइलिंग पॉईंट. मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्याही चॅप्टरमध्ये याच फॅक्टरवर आपल्याला आन्सर द्यायचा आहे. हॅलो एरिन्स मध्ये मी पहिली केस घेत असतो की सेम एरिल रिंग अँड डिफरंट हॅलोजन आयटम्स. पहिली केस कोणती आहे? सेम एरिल रिंग येणारा अँड डिफरंट हॅलोजन आयटम चेंज करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसं मी एक्झाम्पल मध्ये काय घेतो? एक आयोडोबेन्झिन घेतो. काय घेतला इथे? आयोडोबेन्झिन घेतला. त्याच्यानंतर ब्रोमोबेन्झिन घेतो. एक ब्रोमोबेन्झिन घेतला. एक क्लोरोबेन्झिन घेतो है ना आणि एक फ्लोरोबेन्झिन घेतो. आणि मी विचारलं असतं तुम्हाला की यामध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर काय आहे हे विचारलं असतं. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की मोलर मास जर इन्क्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट काय होतो? इन्क्रीज होतो. मोलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. इथे तसंच होणार आहे. आता आयोडीनचा मोलर मास सर्वात जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असेल. म्हणून बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर काय राहणार आहे? हे जे आयोडोबेन्झिन आहे याचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त राहील, ब्रोमोबेन्झिनचा कमी राहील आणि क्लोरोबेन्झिनचा त्याच्याही पेक्षा कमी आणि सर्वात कमी कोणाचा राहणार आहे? फ्लोरोबेन्झिनचा. म्हणून तेच फॅक्टर जे आपण हॅलो अल्केन्स मध्ये ऑपरेट होते तेही फॅक्टर इथेच ऑपरेट होत असते. आता दुसरी सिच्युएशन्स घेऊ की एरिल रिंग डिफरंट घेऊ, डिफरंट एरिल रिंग घेऊ
एरिल रिंग जर आपण काय घेतली आता डिफरंट घेतली आणि सेम हॅलोजन घेऊ आपण, काय घेऊ सेम हॅलोजन सेम घेऊ. म्हणजेच जसं आपण डिफरंट अल्किल ग्रुप घेतले होते तसंच, जसं मी क्लोरोबेन्झीन घेतलाय, एक नॅफ्थॅलिन क्लोरोनॅफ्थॅलिन घेतलाय, 2 बेन्झीन रिंगवर एक क्लोरीन लावलाय आणि अँथ्रॅसिन 3 बेन्झीन रिंग असेल तर आपण अँथ्रॅसिन म्हणतो. आता आपण डिफरंट एरिल रिंग घेतल्या आणि सेम हॅलोजन्स घेतले, तर यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट कसं राहणार आहे तुम्हाला माहिती आहे, इथे तसंच आहे. मोलर मास इन्क्रीज जर झालं तर बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे इन्क्रीज. त्याच्यामुळे इथे जर आपण बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर जर विचारात घेतली तर जसं जसं मोलर मास वाढणार आहे, मोलर मास वाढते म्हणजे रिंग वाढून राहिला म्हणजे मोलर मास वाढते, आणि मोलर मास जर वाढत असेल तर बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे इन्क्रीज. म्हणजे क्लोरो अँथ्रॅसिनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल क्लोरो नॅफ्थॅलिन पेक्षा, आणि क्लोरो बेन्झीनचा पेक्षा क्लोरो नॅफ्थॅलिनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. तर अशा प्रकारे आपण ऑर्डर सांगू शकतो की कोणत्या हॅलो एरिनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. आता तिसरा आपण आयसोमरिक हॅलो एरिन्स घेऊ. कोणता घेऊ आयसोमरिक हॅलो एरिन्स. तर इथे सरफेस एरिया नाही पाहायचा आयसोमरिक हॅलो एरिन्स मध्ये. बघा आता आयसोमरिक हॅलो एरिन्स मध्ये आपण घेणार आहोत, बघा थर्ड जी सिच्युएशन घेतली आपण आता आयसोमरिक हॅलो एरिन्स. तर आता आयसोमरिक हॅलो एरिन्स मध्ये आपण 3 आयसोमरिक हॅलो एरिन्स घेऊ. एक ऑर्थोक्लोरोबेन्झीन घेऊ, एक मेटाक्लोरोबेन्झीन घेऊ आपण, आणि तिसरा कोणता घेऊ आता पॅरा क्लोरोबेन्झीन घेऊ. असे 3 क्लोरोबेन्झीन घेतले आपण, ऑर्थो मेटा पॅरा आहे की नाही. याला आपण काय म्हणतो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. हा दुसरा तुमचा मेटा 1,3 पोझिशन्सला आपण मेटा म्हणतो, मेटा डाय क्लोरोबेन्झीन आहे हा. तिसरा जो आहे तुमचा 1,4 पोझिशन्स म्हणजे पॅरा डायक्लोरोबेन्झीन आहे हा. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा की यांच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचा आपल्याला ठरवायचा आहे. तर यांचा बॉइलिंग पॉइंट आपण चेक करू पहिल्यांदा. एक्सपेरिमेंटली यांचा बॉइलिंग पॉइंट असा येते लक्षात की दे हॅव नियरली सेम मोलर मास. यांचं मोलर मास जवळपास सेम आहे, काही फरक नाही आहे मोलर मासमध्ये. आणि मोलर मास जर सेम असेल तर नियरली बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे सेम असणार आहे. आणि हे होतेही तसंच की हे जे तिन्ही आयसोमर्स आहेत ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, मेटा डायक्लोरोबेन्झीन आणि पॅरा डायक्लोरोबेन्झीन, दे हॅव नियरली सेम मोलर मास. यांचं मोलर मास जवळपास सेम आहे, आणि मोलर मास जर सेम असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट नियरली काय असतो सेम असतो. त्याच्यामुळे यांचा बॉइलिंग पॉइंट वर पाहिला आपण तर 453 केल्विन कोणाचा आहे या ऑर्थो डायक्लोरोबेन्झीनचा आहे, 446 केल्विन कोणाचा आहे मेटा डायक्लोरोबेन्झीनचा आहे, आणि 448 केल्विन हा पॅरा डायक्लोरोबेन्झीनचा आहे. जवळपास बॉइलिंग पॉइंट मध्ये खूप जास्त फरक नाहीये. आणि त्याच्यामुळे मी आता सांगितलंय की जर मोलर मास नियरली सेम असेल तर बॉइलिंग पॉइंट नियरली सेम असते. सेमच असते असं नाही, जवळपास 5-10 केल्विनचा फरक राहते, पण नियरली सेम असते. तर त्याच्यामुळे इथे काही एवढं फरक पडत नाही या आयसोमरिक हॅलो एरिन्स मध्ये. दे हॅव सेम मोलर मास and therefore they have nearly same boiling point, but their melting point are different. यांच्या मेल्टिंग पॉइंट मध्ये फरक पडते, पण लक्ष ठेवायचं आहे. तर यांचा जो पॅरा आयसोमर्स आहे तर हा पॅरा आयसोमर्स म्हणजे हा वाला पॅरा आयसोमर्स इज मोर सिमेट्रिकल. कसा असतो हा मोर सिमेट्रिकल असतो, आणि मोर सिमेट्रिकल असल्यामुळं they have compact arrangement in their crystal structure. They have compact arrangement in their crystal structure, in their crystal lattice म्हणा किंवा crystal structure. त्यांच्या crystal lattice किंवा crystal structure मध्ये या पॅरा डायक्लोरोबेन्झीनची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. त्याच्यामुळे त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते, आणि म्हणून यांचा मेल्टिंग पॉइंट पॅरा डायक्लोरोबेन्झीनचा हायर असतो ऍज कम्पेअर टू ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन अँड मेटा डायक्लोरोबेन्झीन. तर इथे मेल्टिंग पॉइंटचा जर आपण विचार केला तर 256 कोणाचा दिलेला आहे या ऑर्थो डायक्लोरोबेन्झीनचा. त्याच्यानंतर 249 यांच्यामध्ये खूप काही फरक नाही दोघांमध्ये, पण तुमचा जो पॅरा डायक्लोरोबेन्झीन आहे यांच्यामध्ये सिमेट्रिकल मॉलिक्यूल असल्यामुळे, हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल असल्यामुळे यांचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होते त्यांच्यामध्ये यांची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट होत असते, मोर क्लोज पॅक अरेंजमेंट होत असते, मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये जॉईंट असतात, अँड दॅट्स वाय देअर बॉइलिंग पॉइंट्स आर
comparatively higher, melting points are comparatively higher than the ortho and meta isomers. आणि म्हणून याचा तुमचा सर्वात जास्त आहे 325 केल्विन हा मेल्टिंग पॉइंट आहे. तर तुम्हाला मेल्टिंग पॉइंट 3 याच्यातला ऑप्शन विचारू शकते की सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट या आयसोमरिक डायक्लोरोबेन्झीन मध्ये कोणाचा जास्त असेल, तर पॅराचा कोणता मेल्टिंग पॉइंट सर्वात जास्त असतो. बाकी तुम्ही इकडे कंपॅरिझन मध्ये ऑर्थो डायक्लोरोचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त आहे, नंतर मग पॅराचा आणि नंतर मग मेटाचा. क्लिअर झालं. हे झाली आपली सेकंड फिजिकल प्रॉपर्टी बॉइलिंग पॉइंट, आणि ही अतिशय महत्वाची आहे. याच्यावर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह हमखास JEE नीट मध्ये विचारते. मी 3 फॅक्टर ऑपरेट करून दाखवले तुम्हाला. हा चौथा फॅक्टर इथे ऑपरेट नाही होत, हे वाला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ते फक्त ज्या ज्या मॉलिक्यूलमध्ये OH बॉन्ड आहे, HF बॉन्ड आहे किंवा NH म्हणजे आपला हायड्रोजन हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तरच हायड्रोजन बॉन्डिंग होते. आणि हायड्रोजन बॉन्डिंग जर झाली तर मोर मेल्टिंग पॉइंट, मोर बॉइलिंग पॉइंट येत असतो आणि ते कंपॅरेटिव्हली खूप जास्त वाढत असतो, कारण एक स्पेशल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनते. पण इथे आपला HX बॉन्ड असल्यामुळे यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वाला फॅक्टर ऑपरेट होत नाही. त्याच्यामुळे कोणतंही चॅप्टर येऊ द्या, तुम्हाला मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंटवर जर क्वेश्चनचा आन्सर द्यायचा असेल तर हे फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. म्हणजे बुक्समध्ये आपलं हे फॉर्म्युला आहे म्हणून त्याचंच उत्तर आपल्याला पाठ करायचं नाही आहे, बस हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आणि कोणतंही एक्झाम्पल त्यांनी तसं देऊ द्या, तुम्ही त्याचा आन्सर तुम्हाला त्याच बेसिसवर द्यायचा आहे. ओके. तर नेक्स्ट उद्याला आपण जी प्रॉपर्टी पाहणार आहोत ती आहे सोलिबिलिटी प्रॉपर्टी. कोणती पाहणार आहोत? सोलिबिलिटी. नंतर मग डेन्सिटी आणि डायपोल मुवमेंट. उद्या फिजिकल प्रॉपर्टी संपून जाईल आपल्या. ओके.